आज आपण बनवणार आहे खारं वांगं. त्यासाठी मी 5 ते 6 वांगे असे त्याचे 4 काप करून घेतले. त्यानंतर पाव वाटी शेंगदाणे, 1 वाटी खोबरं, 10 ते 12 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, आलं, 6 ते 7 हिरव्या मिरच्या, पाव चमचा हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ एवढं साहित्य घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं, त्यानंतर शेंगदाणे, आलं, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं. याच्यामध्ये पाणी बिलकुल ॲड करायचं नाही आहे. आपलं वाटण झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये पाणी न घालता ते व्यवस्थित एकजीव झालं आहे. हे थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे मी. आता एका प्लेटमध्ये हे वाटण आपण घेऊयात. त्यामध्ये पाव चमचा हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ आपण ॲड करू. हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. आता हा मसाला आपण वांग्यांमध्ये भरून घेऊया. व्यवस्थित आतपर्यंत मसाला भरायचा आहे. कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतले. यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, कढीपत्ता आणि आपला मसाला जो शिल्लक असतो तो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा. आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण वांगे फ्राय करून घेऊया. यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आपल्याला. आणि गरजेनुसार याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं. ह्याला मध्यम आचेवरती आपण शिजवून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपलं वांगही शिजलेलं आहे. कलरही छान आलेला आहे. गरम गरम भाकरीसोबत खारं वांग सर्व करा.